हाय सर्वांना, कशा आहात तुम्ही सर्वजण? माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बघा, लोखंडे साहेब आज गेलेत आंब्याच्या झाडाकडे. एवढ्याला झालेत आंब्याची झाडं. आम्ही आलतो आज शेतात. काम वगैरे काही नाही आहे शेतात, पण तरी पण म्हटलं जावं, चला विहिरीचं पाणी वगैरे बघून यावं, कारण का आंब्याला पाणी पण चालू करायचं होतं. तोपर्यंत लाईट ग्रुप झाली. खूप भारी आणि खूप एन्जॉय करतो आम्ही. खूप भारी वातावरण झालं. हे बघा, वातावरण एकदम असं फ्रेश फ्रेश वाटायला लागले. म्हणजे घरी जायची इच्छाच होत नाही, एवढं भारी वाटायले. खूप असं भारी वाटायला लागले एकदम. काय फेकायला लागली गावातून, तर मला ढकलायची बारी होती पुढे अशी. फेकीत नाही. ऐका शेतात जरा मला फेकायची सवय नाही. ऐका अगोदर माझं. मी गावातून येताना शेतात यायचं म्हणलं ना, मी कधीच नग म्हणत नाही. तुम्हाला 3 वाजल्यापासून म्हणते लोखंडे साहेब उठा, लाईट जाईल, लोखंडे साहेब उठा, लाईट जाईल. लोखंडे साहेबांनी लांबून दिली, कूलर लावून आलतो ऑटोमॅटिक करून गेलो. पण ते काय झालंय, लोखंडे साहेबांनी एक खटकाच टाकायचा राहिला. ऑटोमॅटिक कसं करते हेच माहित नाही तुम्हाला. केलं होतं मी खटका खरं आहे तुम्हाला. लोखंडे साहेबांनी ऑटोमॅटिक वगैरे काय केलं नव्हतं. लोखंडे साहेब लागले फेकायला वर 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 मला नुसते. आणि मेन म्हणजे रानात याचा कंटाळा मला नाही. रानात याचा कंटाळा फक्त ह्या माणसाला. खरं सांगते तुम्हाला, मी 3 वाजल्यापासून म्हणते लोखंडे साहेब चला शेतात जायचंय, उरका चला. कूलर लावलं, कूलरमध्ये पाणी नव्हतं म्हणून मला बडबड केली, शिव्या दिल्या. कूलरमध्ये पाणी वाटायला लावलं आणि पाणी वाटायला लावून बिचाऱ्याने एक ब्लँकेट पांघरून घेतलंय आणि हातापायाला लावून खाऊन पिऊन फुल डारावर घोरत झोपलेत. आणि आता सांगायला लागले तिथे मला गॅरंटीने ते ऑटोमॅटिक टाकलं होतं, पण त्याचं कसं काय चालू झालं नाही. कसं टाकलं होतं मला कळलंच नाही. ते कळलं नाही. शेतकरीत ना तुम्ही जाऊन लय मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, लय बोलतात ना. मग काय झालं, तुम्हाला ऑटोमॅटिक सुद्धा चालू करता येणार नाही. चालू झालं नाही, मी काय करू त्याला? कुणाचं बी काम नाही होते, दादाच करू शकते ते काम. कळालं का? ते गाडीवर बसून नुसतं टिरिंग फिरून आणि इस्त्रीचे कपडे घालून सॉक्स बूट घालून फिरणं इतकं सोपं आहे का? एवढं सोपं नाही शेती करणं. कळालं का? त्याला ना वाघाचं काळीज लागतं, वाघाचं. माझ्यासारखं. कळालं का? काय बर अशा हाताची गडी घालून आणि गन पावडर करून तुमच्या कुणी केली शेती? आता बापाचं नाव घेतलं असतं, पण बापा शेती करतो, त्याच्यामुळे बापाचं नाव हाताची येणार नाही. माहिती का तुम्हाला आंबे किती केवढे झालेत? बघाय तरी आलात का? रोज येतो मी. काय लय इतकं नका ओ, खोटं बोलून इतकं फेकू नका ओ. लय फेकायला लागले तुम्ही. फेकावं माणसानी, पण इतकं फेकावं तुम्हाला सांग का की ते ऐका फुगले बघा. फुगायला हेच नाही. मी तर म्हणते बाई नाहीत म्हणून तरी बरे. बायाशी त्या नवऱ्याचं काहीच खरं नव्हतं, कारण का त्याने नुसतं उठ बाई दी बाई जेवायला. तिला यांना म्हणूच ते नवरा बिचारा पळून वैतागून गेला असता का नाही? कसं बघत येत नुसतं माणसाकडे. ह्यांची एक प्रॉब्लेम आहे, मला काय कळतच नाही. नुसतं माणसाकडे बघत येत. हसायला काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? आमच्या गावाकडे हसतच नाही. तुमच्या गावाची तशी पद्धत आहे का? पण सगळ्या गावात हसते होतो, तुम्ही एकटेच न हसणार आहेत म्हणून म्हणाले. तशी काय पद्धत आहे का गावात? नाही आमच्या गावाकडे नाही हसत नाहीत का? पण काय आहे काय, म्हणजे असं एखाद्या देव बिव आहे का तिथे देवाने सांगितलेलं का हसू नको म्हणून? का तुम्ही वरूनच विचारून आला देवाला हसू का नको म्हणून? अहो, हसण्याने माणसाचं शरीर एकदम आनंदी राहतं, एकदम फ्रेश राहतं. आणि असं तुमच्यावानी केल्यावर कसं होईल? काय करावं लागणार हसण्यासाठी नेमकं? बघ काय करायचं, चाललं नाही. जा, आपल्याला कारणच पाहिजे तेवढं. ह्या माणसाला तेवढं कारणच पाहिजे. काम नाही करायचं, काय नाही, फक्त फिरायचं आणि येऊन माडी घालून बसायचं, हाताची घडी घालायची, पुन्हा म्हणायचं मी आलो, ऑटोमॅटिक करून गेलो, पाणीच लावलं नाही. आले अंकल. काकू म्हणल्या तुम्हाला अंकलच म्हणणार आहे मी. थोडी लाज वाटू द्या तुम्हाला. मी काय काकू काय वय? तुमच्यापेक्षा लहान आहे मी आणि मला काकू म्हणतात. थोडं तरी काय आहे का? आरोही पण आली आमच्यासोबत, पण आरोहीला म्हणजे खूप वारं वगैरे सुटले म्हणून आरोहीला म्हणलं तू तिकडे बस. आंब्याच्या झाडाखाली बसवलं तिला. दुसऱ्या एक आंब्याचं झाड खूप मोठं झाले, ते पण तुम्हाला दाखवते मी ब्लॉकमध्ये. विहिरीच्या जवळ, म्हणजे विहिरीच्या साईडला लावलेली, जवळ नाही लांबच आहे, आणि त्याला साईडला लावलेले. म्हणून म्हणलं आरोही नको इकडे आल्यावर उगाच पळती वाऱ्याने हे होईल, म्हणून तिला मी साईडला बसवले आणि आम्ही आलो तिकडे आंब्याच्या वरच्या शेतात. आणि चला मग, मला सगळेजण कमेंट करून सांगा माझा नाही तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, आवडला का नाही, आमची जोडी तुम्हाला आवडते का नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा.